करू? कुठल्या बाजूला जाऊ? सगळं जंगल एकसारखं दिसतंय. काहीच सुचत नाही. नाही जान, अशी हार मानून चालणार नाही. तुला इथून मार्ग शोधावाच लागेल. तुला या जंगलाच्या बाहेर पडावाच लागेल. जानू. हा पुढे पुढे. अरे यार, काय झालं? अरे रेंज गेली, आता शोधायचं कसं आहे ना? जंगली घनदाट होत चाललंय यार. नाही बघ, काय वाटेल तर झालं तरी आपण त्या दोघांना शोधणार आहोत. ठीक आहे? ऐक ना, ऐक ना, मी काय म्हणतो, आतापर्यंत मॅप आपल्याला जी दिशा दाखवत होती कुठली, ही ना, ही. आपण याच दिशेने चालत राहूयात. ठीक. हा चल. लवकर. एक आनंदी, भावनाई तिकडे गेल्यापासून एकही फोन नाही केला ना? नाही. बघ, विसरली तुझी भावना आहे तुला. नाही, मला माहिती आहे माझी भावना मला कधीच विसरणार नाही. हो का? मग मला सांग, ती एकटीच का गेली तिकडे? तुला पण तर घेऊन जाऊ शकले असते ना. कारण माझं स्कूल मिस झालं असतं ना, म्हणून मला माझी भावना घेऊन नाही गेली. एक दिवस स्कूल मिस झाला असता तर काय फरक पडला असता? भावनाईला ना अजिबात स्कूल मिस झालेला आवडत नाही. तुला तिची खूप आठवण येत असेल ना ग? तू एक काम कर, तू तिला फोन कर. कसं ना, मी केला असता पण मला माहिती आहे माझा फोन नाही उचलणार भावना आहे. आणि आता ती तिच्या माणसात रमली असेल तर आपल्याला विसरली असेल. नाही, असं काय नाही, उचलेल ती फोन. तुम्ही एकदा ट्राय करा. पक्का? पक्का. लागला. लागला ना? उचलतच नाहीये. एक काम करा, तुम्ही परत एकदा ट्राय करा, नक्की उचलेल ती फोन. ठीक आहे, तू सांगते तर परत एकदा ट्राय करू. नाही उचलत आहे. मी काय म्हणते, तुझ्यासाठी ना अजून एक ट्राय करते मी. अरे देवा, आता तर फोन बंदच करून ठेवला. बघ, आता तर तू काहीच बोलू शकत नाही. आनंदी, मला माहिती आहे तुला खूप वाईट वाटतंय, पण असं तोंड पाडून बसायचं नसतं बाळा. तुमच्याकडे नवीन बाळ येणार आहे की नाही म्हणून ना आई त्याच्यामध्ये बिझी आहे. पण मला नाही वाटत तिला आता तुझ्यासाठी वेळ असेल. भावनाही आत्तापासूनच अशी वागते, मग बाळ आल्यावर काय होईल? आनंदी, सिद्धू भावना आनंदीला मागे ठेवून खूप मोठी चूक केली गेली. आता बघाच मी तिच्या मनात काय काय भरवते आणि या परिस्थितीचा कसा फायदा घेते ते. नमस्कार, माझं एक काम होतं तुमच्याकडे. मला एक सांगा, लहान मुलांना बेकायदेशीरित्या घरात ठेवल्यानंतर त्यांच्यावर पोलीस कंप्लेंट करता येते का? येस मॅडम. मग मला एक कंप्लेंट करायची होती. मॅडम, तुम्ही तुमच्या तक्रारीचे सगळे डिटेल्स आम्हाला द्या. आम्ही त्या विरोधात नक्की ऍक्शन घेऊ. थँक्यू. भावना, सिद्धू, आता घरी मजा येणार. जानू कुठे आहेस तू? जानू, जानू कुठे आहेस तू? प्लीज मला सोडव, प्लीज मला सोडव जानू. जानू, जानू,
जयंत, तू आता कितीही ओरड, पण तुझा आवाज ऐकायला इथे कुणीही नाहीये. तू आता असाच ओरडून ओरडून थकशील आणि या जंगलात अडकून पडशील. जानू, जानू प्लीज मला सोड. जानू, जानू प्लीज मला सोडव. जानू इथे ये प्लीज, सोडव मला. Help! कोणी आहे का? हेल्प. हे विश्वा, जयंतचा आवाज होता तो. तो मदतीसाठी हाक मारतोय. मला काहीतरी गडबड वाटते. चल तिकडे. चल चल. कोणी आहे का इथे? प्लीज मला सोडवा. प्लीज सोडवा मला. हेल्प. सितू, तिथून आवाज येतोय. ये ये ये. हेल्प. जानू, जानू. येस जानू, तू हे करूच शकतेस. तू इथून बाहेर पडूच शकतेस. हेल्प. जयंत, सिद्धू, बरं झालं तू आलास. नक्कीच काहीतरी गडबड आहे. जयंतला असं कोणी बांधून ठेवलं असेल. आणि जान्हवी कुठे आहे? वा जानू, मानलं तुला. जयंतला असं इथे बांधून स्वतःची सुटका करून घेतलीस. हॅट्स ऑफ टू यू. अरे इथे फक्त जयंत आहे. जान्हवी कुठे आहे? जानू कुठे असेल हे मला माहिती आहे. अहो, व्यंकीसाठी मुगाची खिचडी करते हॉस्पिटलला घेऊन जायला. तर मग म्हटलं आपल्यासाठी पण तेच करते. सोबत कोशिंबीर. कोणाला फोन करताय? काय झालं? सगळं ठीक आहे ना? अगं हो हो लक्ष्मी, काही झालेलं नाही विशेष एवढं. काळजी नको करू. सगळं मी जयंतला फोन करत होतो. एवढी मोठी घटना घडली आहे, फॅक्टरीमध्ये आग लागली आहे. जयंतला कळवायला हवं ना ग. हो. तो इन्व्हेस्टर आहे ना आपला. फोन करतोय पण लागतच नाहीये. लागत नाही? नाही ना. अहो, काल मी जानूला पण करत होते, तिचाही फोन लागत नव्हता. हम्म. अरे देवा, काळजी वाटते हो मला आता. नाही म्हणजे कसं झालंय की भावना इथे आली, मग ती आग वगैरे लागली, या सगळ्या गडबडीत जानूला फोनच केला नाही मी. तिच्याशी बोलणंच नाही झालं आणि तिचाही फोन आला नाही हो. म्हणून जरा भीती वाटते. सगळं ठीक असेल ना? अगं हो, सगळं ठीक आहे. मी सांगतो ना तुला. काय तू टोकाचा विचार काय करतेस तू? एवढी काळजी कशाला करतेस लक्ष्मी? कदाचित दोघे बाहेर गेले असतील आणि नेमकं तिथे नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल म्हणून फोन नसेल लागत. बरं थांब, एवढी तुला काळजी वाटते ना, आत्ता जानूला फोन करतो. हां, तिचं बोलणं करून देतो तुझ्याशी, म्हणजे तुला बरं वाटेल. तेवढंच मन शांत होईल. हां, जानूला सांगतो जरा बोल आईशी.